मुंबईमध्ये महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे 2 घटनांमध्ये 2 मृत्यू झाले आणि या घटनांचा उल्लेख करत हसणाऱ्या अमित साटम यांच्यावर कारवाई का नाही असा सवाल राज ठाकरेंनी केलाय। राज ठाकरेंनी फेसबुक पोस्ट करून मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी केली आहे। बघूया। मुंबईतल्या 2 दुर्घटनांमध्ये झालेल्या मृत्यूवरून खिखी हसणाऱ्या भाजपच्या अमित साटमांवरून राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र लिहिलंय आणि फडणवीस शांत का, साटमांवर कारवाई का नाही असा सवाल केलाय। श्री देवेंद्र फडणवीस, तुमचा एक आमदार आणि पदाधिकारी लोकांच्या मृत्यूवर फिदी हसतो आणि त्यावर कारवाईचा एकही आसूड ओढला जात नाहीये। कोणाला कशाचाच खेद नाही, खंत नाही अशी परिस्थिती आहे आणि या सगळ्यात तुम्ही एक अवाक्षरही बोलत नाहीये, त्यामुळे सगळे बेफाम झालेत। देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत, संवेदनशील आहेत असं महाराष्ट्राला वाटत होतं, पण हे असले प्रकार जेव्हा होतात आणि त्यावर काहीही खेद तुमच्याकडून व्यक्त केला जात नाही, तेव्हा मात्र तुमच्या संवेदनशीलतेबद्दलच शंका घ्यावी लागते। तुमच्या मौनाचं नेमकं कारण काय आहे? मुख्यमंत्र्यांकडून काही संकेतांची अपेक्षा कायम असते, मग तो कुठल्या का पक्षाचा असे ना, त्याचा अपेक्षाभंग करू नका, अन्यथा देवेंद्र फडणवीस हा माणूस फक्त स्वकीयांच्या चुकांना पाठीशी घालणारा भाऊ इतकीच तुमची प्रतिमा राहील। राज ठाकरेंच्या या पोस्टवरून साटमांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे। घरात बसून पोस्ट लिहिणाऱ्यांना उत्तर देण्याची गरज नाही असं साटमांनी म्हटलंय। हे बघा, कॉन्टेक्स्ट बदलून विपर्यास करण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करत आहे हे मला समजत आहे आणि त्यामुळे जे घरामध्ये बसून पोस्ट लिहितात किंवा घरामध्ये बसून स्टेटमेंट देतात यांना उत्तर देण्याची आवश्यकता मला वाटत नाही। मी त्या पर्टिक्युलर एपिसोडचं उत्तर ऑलरेडी दिलेलं आहे। त्या कॉन्टेक्स्ट बदलून त्याचा विपर्यास करण्यात आलेला आहे, मिसकन्स्ट्रू या ठिकाणी ते करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी आजपर्यंत अशा प्रकारच्या घटना घडल्यावरती कधीही सस्पेन्शन झालं नव्हतं। मी विधानसभेमध्ये आवाज उचलला आणि 2 दिवसामध्ये 7 महानगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी सस्पेंड किंवा निलंबित झालेले आहेत। म्हणजे वेगळ्या प्रकारे म्हणजे काय असं बोललं की झालं, वेगळ्या प्रकारे दाखव म्हणजे काय, मग खरा प्रकार काय ते तरी सांग लोकांना। म्हणजे निर्लज्जपणाचा शिरोमणी हे अमित साटम झालेले आहेत। साटमांनी राज ठाकरे यांचा उल्लेख घरात बसून टीका करणारा असा केला, त्यामुळे संदीप देशपांडे यांनीही साटमांचा हिशोब काढला। पावसाळ्याआधी पाहणी केली, मग झाड कोसळून 11 वर्षाचा विहान श्रीवास्तव आणि 60 वर्षांचे असलम शेख उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्युमुखी कसे पडले असा देशपांडेंनी सवाल केलाय। आम्ही फील्डवरती उभे आहोत, घरात बसून पोस्ट किंवा स्टेटमेंट लिहित नाही आहोत आणि आजपर्यंत आपण पावसामध्ये कधी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा राज ठाकरेला मुंबईकरांनी रस्त्यावरती उतरलेलं बघितलंय का? नाही बघितलंय। मुंबई शहराच्या महापौर रस्त्यावरती फिरत आहेत, सर्व ठिकाणी पाहणी करत आहेत। आम्ही सर्व लोकप्रतिनिधी या ठिकाणी रस्त्यावरती उभं राहून या ठिकाणी हे सगळे जे काही मेजर्स आहेत ते आम्ही पाहतोय, परंतु या निलंबनाचा त्या ठिकाणं डायव्हर्ट करणे आणि मला टार्गेट करण्याचं कारण हे आहे आणि त्यामुळे स्टँडिंग कमिटीतलं अंडरस्टँडिंग बंद झाल्यामुळे आणि इतकी 25 वर्ष आपल्याला जो मलिदा त्या ठिकाणी मिळत होता तो मलिदा न मिळाल्यामुळे त्यांचा राग अनावर झालेला आहे। वाहत्या पाण्यामध्ये, तुंबलेल्या पाण्यामध्ये फिरणं म्हणजे फील्डवर असणं असा मूर्ख समज जर अमित साटमांचा असेल तर त्याला काय करणार? तुम्ही आधी पण फील्डवर होतात, हाच अमित साटम तिथे नालेसफाईची पाहणी करत होता ना, काय उपटली, काय झालं त्यांनी? झाडं पडून एका लहान मुलाचा मृत्यू झाला, तुम्ही फील्डवर होऊन काय उपटले याचं उत्तर द्यावं अमित साटमांनी। तुम्ही फील्डवर होता, तुमच्या महापौरांच्या समोर एक माणूस त्या मॅनहोल मध्ये पडला, त्याच्यानंतर पुन्हा मॅनहोल मध्ये एक माणूस दगावला, फील्डवर राहून काय केलं? सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील यांनीही साटमांना फोन करून राग व्यक्त केलाय। ही ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली आहे। हॅलो, बोला। मी म्हटलं साटम साहेब, काल जे तुमचा विषय होता तो नाही का, ते एक मुलीच्या अंगावर म्हणजे गाडीवर पडली, ती मुलगी वारली, एक माणूस गड्ड्यात पडला आणि तुम्ही साहेब डायरेक्ट दात काढू लागले साहेब, शोभतं का तुम्हाला? कोण बोलताय तुम्ही? मी रमेश पाटील बोलतो, छत्रपती साहेब। किती लोक जीव चालला, तुम्ही हसताय का?
हॅलो, तुम्हाला काही विषय माहिती आहे का? पण नाही, काय नाही, होता विषय? म्हणजे बरोबर आहे ना साहेब, त्याच्याकरता हसत होतो का मी? लोक मरताय, कुठं काय होतंय, तुम्हाला सिरियसनेस आहे का लोकांबद्दल? साटम विधिमंडळाच्या पायऱ्यांवर ज्या पद्धतीनं झाड आणि मॅनहोलच्या घटनेवरून खिल्ली उडवत होते हे कॅमेऱ्यात कैद झालंय. भाजपचे नेते साटमांचा बचाव करत आहेत, पण सत्ताधारी शिंदेंच्या शिवसेनेनं साटमांचं हसणं योग्य नाही असं म्हटलंय. तुमचा मुंबईचा अध्यक्ष फिरी फिरी हसतोय, ही तुमची प्रतिक्रिया? फिरी फिरी हसतोय, या मृत्यूनंतर इतका क्रूर केला बीजेपीचा या मुंबईत आणि महाराष्ट्रात आम्ही पाहतो. देवेंद्र फडणवीस, तुम्ही संवेदनशील आहात ना, हे त्याला समजताय ना? तुमची संवेदनशीलता फक्त आमदार खासदार पडण्यापुरतीच आहे का? बघा जरा काय चाललंय या राज्यात, या मुंबईत. मी वारंवार सांगतो की अमित साटम हे कधी असं करू शकत नाही. ते अत्यंत प्रभावी आणि प्रगल्भ नेते आहेत. काहीतरी गल्लत झाली असेल, काहीतरी बोलण्यातून भाग झाले असतील. मला असं वाटत नाही की अमित साटम असे कधी बोलतील. नाही, काल जो काही साटमच्या बद्दलचं का जे काही आपली चित्रफित आली त्याच्यामध्ये तो नेमका काय बोलला आणखी ते परिपूर्ण पाहायला मिळत नाही. परंतु जर असा एखादी दुर्घटना घडली तर त्यावर अशा प्रकारचं हसणं किंवा त्याच्यावर कॉमेंट्स करणं हे योग्य नाही, हे प्रत्येकाला त्याची जाणीव आहे. आणि म्हणून त्याबद्दल जर असं बोललं असेल तर साटमला निश्चितच मुख्यमंत्री साहेबांनी काहीतरी समज दिली असावी. मंत्री संजय शिरसाट म्हणतायत की मुख्यमंत्र्यांनी साटमांना समज दिली असावी, पण तसं कुठेही पुढे आलेलं नाहीये. आणि साटमांनी अद्याप आपल्या कृतीवरून खेद किंवा दिलगिरीसारखे शब्दही वापरले नाहीयेत. दिनेश दुखंडेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.